माजी खासदार राजू शेट्टी, छत्रपती संभाजी महाराज, आमदार बच्चू कडू यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। परभणीच्या मानवत इथल्या वजूर इथे नेते मंडळींकडून पाहणी। सरकारच्या कानफटात मारण्याची वेळ, परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यावर आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन थोडं बाजूला ठेवून शेतकऱ्यांचं दर्शन घ्यावं। उद्याच्या उद्या मदत दिली नाही तर 8 दिवसात कलेक्टरच्या घरात घुसू, बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा। नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटील यांच्याकडून अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी। राज्यभरात पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत देण्याबाबत पुढील कारवाई होईल, मंत्री पाटील यांची माहिती। हिंगोलीमध्ये मंत्री अनिल पाटलांकडून नुकसानीची पाहणी। सोयाबीन, कापूस, हळद पिकाच्या नुकसानीचा घेतला आढावा। एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, पाटलांची प्रतिक्रिया। नांदेडच्या हदगाव, हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी, ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 एकरी मदत करा, या मागणीकरता आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात चर्चा। जालन्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची महारॅली। 2019च्या थकीत पीक विमा द्यावा आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मराठा समाजासाठी वाटेल ते करेन, मनोज जरांगेंची भूमिका। मराठ्यांना आरक्षण द्या, राजकारणावर पुन्हा बोलणार नाही, जरांगेंचं फडणवीसांना उद्देशून वक्तव्य। उपमुख्यमंत्री फडणवीसांना लोळवल्याशिवाय मराठा समाज मागे हटत नाही, जरांगेंचा फडणवीसांना इशारा। सरकारने आरक्षण नाही दिलं तर मराठ्यांना सत्ता काबीज करावी लागेल, जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून मॅनेज होतोय, आमदार राजेंद्र राऊत यांचा आरोप। जरांगेंच्या आंदोलनस्थळावर रोहित पवारांची टीम आधी पोहोचते, आमदार राऊत यांचा दावा। मिरजेमध्ये जरांगे समर्थकांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या फोटोला जोडे मारत केलं आंदोलन। आंदोलनात मिरजमधले मराठा समाजाचे कार्यकर्ते, जरांगे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी। अब्दुल सत्तार बनले जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधला दुवा। मराठा आरक्षण, शेतकरी मुद्द्यावर पोहोचवली एकमेकांची मतं। जरांगे पाटील यांची बाजू घेतो म्हणून बार्शीत एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी गुंडांकरवी मारहाण केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप। आमदार राऊतांनी मात्र आरोप फेटाळले। पंढरपुरात धनगर समाजाच्या आंदोलनात उपोषणाला बसण्यावरून माऊली हळद आणि पांडुरंग मिरगळ यांच्यात वाद। वादानंतर मिरगळ आंदोलन स्थळ सोडून निघाले। शरद पवार धनगर समाजाचे सर्वात मोठे शत्रू, आता आर्यापारची लढाई होणार, जरांगेंनी आमच्या आरक्षणाबद्दल बोलू नये, धनगर नेते पांडुरंग मिरगळ यांची टीका। उन्हाळ्यात सदावर्त या फडणवीसांचा माणूस, त्यांच्यामुळे एसटी कामगारांची चर्चा अर्धवट राहिली। एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांचा आरोप, तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा। राज्यपाल CP राधाकृष्णन यांची नाशिक जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चर्चा। गोदावरी नदी प्रदूषणासह सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात राज्यपालांकडून बैठकीमध्ये आढावा। राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळांची पाठ। नियोजित कार्यक्रमांमुळे भुजबळ आले नसतील, दादा भुसे यांची प्रतिक्रिया। पंढरपुरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांकडून चालू गळीत हंगामासाठी 3,500चा भाव जाहीर। इतर नेत्यांनी हाच भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। माढा मतदारसंघातल्या साखर सम्राटांचे दावेदार आणले। शिवसेनेच्या कुटुंब भेट अभियानाअंतर्गत 1 लाख कार्यकर्ते दररोज 15 कुटुंबांना भेटणार। लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय। मार्च 2024 पासून पगारवाढ लागू होणार। म्हाडा आता प्राईम लोकेशनवर होर्डिंग उभारणार। जाहिरात कंपन्यांना जागा भाड्याने देऊन कमाई करण्याचं उद्दिष्ट। वर्षाकाठी सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांची कमाई करण्याचा म्हाडाचा विचार। नाईट फ्रँक कंपनीच्या सर्वेक्षणानुसार मुंबईत ज्येष्ठ नागरिकांकडून सर्वाधिक घरांची खरेदी। चालू वर्षात आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांकडून 15,275 मालमत्तांची खरेदी। लालबागच्या राजाच्या चरणी 2 दिवसात 67,10,000 रुपयांचं दान। 339 ग्रॅम सोनं, 6 किलो चांदी याचं दान। अमित शहांनी सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित। मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी अमित शहा वर्षा बंगल्यावर। उपमुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित। यावेळी मुख्यमंत्र्यांकडून अमित शहांचं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा। देखाव्यातनं अजित पवारांचा फोटो गायब, पवारांच्या जागी श्रीकांत शिंदे यांचा फोटो। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलं बाप्पांचं दर्शन। बाप्पाची आरतीही केली। यावेळी फडणवीसांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.